राजकीय, सामाजिक, आध्यात्मिक, शैक्षणिक, शेतीविषयक बातम्यांसाठी आदर्श भारत माझा, सदैव न्याय हक्कासाठी आपल्यासोबत. साई वर्ल्ड एम्पायरचे रायगडचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते भव्य दिव्य उद्घाटन. साई वर्ल्ड एम्पायर मध्ये आंतरराष्ट्रीय उच्च दर्जाच्या राजेशाही सुख सुविधांचा समावेश. सर्व सुख सुविधायुक्त इमारतीमध्ये लक्झरी लाईफस्टाईलची वाढती मागणी लक्षात घेऊन भव्यतेचे निर्माते, उच्च श्रेणीतील सुंदर आणि आधुनिक सुविधांचे मिश्रण असलेल्या आणि संस्कृतीचा एक सुंदर स्पर्श म्हणजेच खारघर मधील साई वर्ल्ड एम्पायरची निर्मिती करण्यात आली आहे. अनेक प्रकारच्या रचनांसह राहण्यासाठी एक चांगले ठिकाण बनवण्याचा प्रयत्न पॅराडाईज ग्रुपचे संचालक मनीष भतीजा यांनी केला आहे. पॅराडाईज ग्रुपच्या माध्यमातून अनेक गौरवशाली प्रकल्प राबविले आहेत. त्यातीलच एक सर्वाधिक गौरवशाली प्रकल्प हा खारघरमध्ये साई वर्ल्ड एम्पायरच्या नावाने उभा राहिला आहे. या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या राजेशाही सोयी सुविधा असलेल्या साई वर्ल्ड एम्पायरच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन रायगडचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते शुक्रवारी दिनांक 29 मार्च 2024 रोजी दिमाखात पार पडले. यावेळी नवी मुंबई भाजपाचे आमदार गणेश नाईक, माजी आमदार संदीप नाईक, माजी खासदार संजीव नाईक, नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे, पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त राहिलेले गणेश देशमुख आदींसह मान्यवरांनी पॅराडाईज ग्रुपचे संचालक मनीष भतीजा यांना भेट देत शुभेच्छा दिल्या. पॅराडाईज साई वर्ल्ड एम्पायरमध्ये ओपन एअर अॅम्फीथिएटर, विश्रांती लॉन, लहान मुलांच्या जलतरण तलावासह विस्तृत जलतरण तलाव, हायटेक व्यायामशाळा, वातानुकूलित एरोबिक्स केंद्र, पूल डेक, टॉडलर्स पार्क, भव्य क्रीडांगण, क्रिकेट खेळपट्टी, सायकल डॉकसह सायकलिंग ट्रॅक, स्केटिंग रिंक, जॉगिंग ट्रॅक, मिनी गोल्फ कोर्स, वातानुकूलित ध्यान हॉल, इनडोअर गेम्स रूम, वातानुकूलित स्क्वॅश कोर्ट, मिनी थिएटर, द एथेना क्लब हाऊस, मार्की क्लब हाऊस, आसवान प्राचीन इजिप्शियन स्पा, इस्पाना किड्स पार्क, that takes charge of Spanish Empire. भाई ने जो ये प्रोजेक्ट बनाया है, ये एक अभिनव प्रोजेक्ट है और महाराष्ट्र का नंबर 1 प्रोजेक्ट है और इसका इनॉग्रेशन करने का भाग्य मुझको मिला है। ये मैं मेरा सौभाग्य समझता हूँ। मैंने ये पूरा इंफ्रास्ट्रक्चर देख लिया है। बहुत अच्छी तरह से ये क्वालिटी वाइज काम किया है मनीष भाई ने, और मनीष भाई जो काम करते हैं विजन रख के काम करते हैं और हमारे अच्छे दोस्त हैं, इसलिए आज ये आचार संहिता होने के बाद भी इस प्रोग्राम में मैं शामिल हुआ। मैं उनको शुभकामनाएं देता हूं और ऐसे ही प्रोजेक्ट वो अच्छे महाराष्ट्र में बनाए, देश में बनाए, ये भी मेरी उनको शुभकामनाएं। सर, नवी मुंबई में बिल्डर्स के हिसाब से अगर देखा जाए तो आप क्या लगता है कि आने वाला फ्यूचर क्या है नवी मुंबई का? और ऐसे अगर तो अच्छे प्रोजेक्ट बन जाते हैं तो पक्का फ्यूचर है। लोगों को अच्छा घर चाहिए, अच्छे एमिनिटीज चाहिए और मेरे ख्याल से जो हमारे सपने में नहीं है ऐसा प्रोजेक्ट ये मनीष भाई ने बनाया है और इसके लिए क्राउड भी बहुत है, उनका सेल भी अच्छा है और क्वालिटी टाउनशिप आपल्या पनवेलमध्ये सद्यस्थितीमध्ये उपलब्ध नाही किंवा आजूबाजूच्या परिसराचा विचार केला तरी सुद्धा असं म्हणता येईल की वनमात्र टाउनशिप आहे आणि अत्यंत ॲडव्हान्स. या तिथले एक क्लब हाऊस बघितलं तर क्लब हाऊस किंवा त्याच्या अलाइट त्यांनी जेवढ्या काही ॲक्टिव्हिटीज दिलेल्या आहेत या एकदम अफलातून आहेत आणि एवढ्या मोठ्या टाउनशिपमध्ये जो काही रहिवासी क्वांटम येणार आहे त्याला लागणार आहे कमर्शियल पिटी शॉप्स, छोटे शॉप्स, मोठे मोठे शॉप्स, खाली एक मॉल, अशा प्रकारचं इंटिग्रेटेड डेव्हलपमेंट या जागेची आहे. निश्चितच राहणारे जे काही रहिवासी असतील एन्जॉय करतील. ॲज अ सिटी मॅनेजर किंवा ॲज अ सिटी त्या अँगलनी जर बघितलं तरी इट इज अ प्राऊड थिंग फॉर द सिटी की शहरामध्ये मोठ्या प्रमाणावर भव्य दिव्य अशी एक टाउनशिप डेव्हलप झाली आहे आणि नागरिकांना एक फार मोठी उपलब्धी झाली आहे. मी जस्ट एक 3 दिवसापूर्वी आयुक्तपदाचा कार्यभार सोपवलेला आहे, परंतु नवीन आयुक्त अद्याप आलेले नाहीत. ते आल्यानंतर त्याबद्दल त्यांचं मत देतील. परंतु 3 दिवसापूर्वी जरी मी चार्ज सोडला असला तरी ही सगळी विकास होत असताना मी या ठिकाणी होतो आणि त्यामुळे मला या सगळ्या डेव्हलपमेंटबद्दल निश्चितच माहिती आहे आणि शहरासाठी जी उपलब्धी आहे
हे मी ऐकतो असो किंवा नसो, ही तर शहरवासियांसाठी प्रशासक राहणार. म्हणून तुम्ही काम पाहिलं, प्रशासक म्हणून काम पाहताना तुमचा काय अनुभव होता? प्रशासक म्हणून काम पाहताना एक लक्षात आले की आपला सिडको व्याप्त सारा एरिया आहे आणि सर्व प्लॉट्स असे प्लॅन आणि एक छोटे छोटे प्लॉट्स आहेत. एवढा मोठा प्लॉट आणि एवढी मोठी डेव्हलपमेंट अशी सर्वसाधारणपणे नाही आहे. हा खारघरा लागून असलेला झोन आहे, हा फ्री झोन आहे. हा ओरिजिनल याचा अप्रुव्हल MMRDA मार्फत रेंटल हाऊसिंग स्कीममध्ये झालेलं होतं. त्यामुळे 4 FSIची पहिली स्कीम या एरियामधली होती आणि ॲज अ ॲडमिनिस्ट्रेटर एक चांगलाच एक अनुभव होता की चांगला विकास, चांगली डेव्हलपमेंट, चांगला इन्फ्रा आणि मोठी डेव्हलपमेंट आपल्या शहरात होत आहे.